हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द प्रतीक्षाज यूट्यूब चॅनल. सो सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर तुम्ही इकडे बघू शकता माझ्याकडे एक टेक्स्टबुक आहे आणि टेक्स्टबुक्स नेम इज द नवनीत हॉलिडे बुक. लेट्स सी. बुक नेम इज द नवनीत हॉलिडे बुक आणि ही बुक जी आहे स्टँडर्ड फर्स्टची आहे आणि प्लस त्याच्यामध्ये ना दिवाळी वेकेशन्समध्ये मुलांनी कोणकोणत्या पद्धतीप्रमाणे स्टडी केला पाहिजेत इथे दिलेला आहे. लेट्स इनसाइड पार्ट आपण बघूया. सो फर्स्ट पार्ट इज तुम्ही बघू शकता रायमिंग वर्ड्स आहेत. 4 or 5 लेटर्समध्ये लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये आहे AME LI लाई ऑन 8 अशा पद्धतीप्रमाणे शब्द दिलेले आहेत. त्याचे रायमिंग वर्ड्स मुलांना इथे लिहायचे आहेत. बट माझ्या मुलाने काय केलेलं आहे, ॲज इट इज वरती आहे तोच वर्ड्स त्याने कॉपी डाऊन केलेला आहे. तर नेक्स्ट आहे इथे सेमच आहे, रायमिंग वर्ड्सच आहेत. ऑल, इल, ई अशा पद्धतीप्रमाणे. नेक्स्ट त्यांनी दिलेला आहे नेक्स्ट पेजमध्ये पॅरेग्राफ माय सेल्फ आहे. स्वतःबद्दल इन्फॉर्मेशन लिहायचे आहे आणि तेच सेम सेंटेन्स त्यांना खाली कॉपी करायचे आहेत. माय सेल्फ स्वतःबद्दल इन्फॉर्मेशन लिहिल्याच्या नंतर नेक्स्ट टॉपिक दिलेला आहे त्यांनीकडे रायटिंग पॅरेग्राफ रायटिंग माय स्कूल अँड माय क्लासरूम. what is your school name, I am in standard 1, my principal name is, my class teacher name is, my best friend name is. अशा पद्धतीने जर सेंटेन्स त्यांनी दिलेले आहेत म्हणजे मुलांना इन्फॉर्मेशन पण मिळते की एक्झॅक्टली स्कूल आणि माय क्लासरूम म्हणजे काय आणि तेच वरचे सेंटेन्स त्यांना खाली कॉपी करायचे आहेत. बट फास्ट रायटिंगमध्ये कंटाळा करत माझ्या मुलांनी अशा पद्धतीने चुका मुलं करत आहेत. सो इरेज करून तुम्ही त्यांना परत लिहायलासुद्धा देऊ शकता. आणि नेक्स्ट काय होतं, अशा पद्धतीप्रमाणे मुलांची हँडरायटिंगसुद्धा सुधारते. ते जॉईन द डॉट्स अँड द कलर द पिक्चर्स. म्हणजे इकडे तुम्ही बघू शकता 1 पॉईंटपासून ते त्यांना पूर्णपणे इथे दिलेलं आहे 30 अशा पद्धतीप्रमाणे 31पर्यंत दिलेलं आहे. 1 to 31पर्यंत मुलांना डॉट्स जॉईन करत हे त्यांना पिक्चर कंप्लीट करायचं आहे. ॲनिमल्स पिक्चर आहे. खूप छान वाटतं. अशा पद्धतीने मुलं एन्जॉयसुद्धा करत. इथे दिलेलं आहे स्पॉट द इवन 7 डिफरन्स बिटवीन द फॉलोइंग 2 पिक्चर्स. कलर द पिक्चर. ह्याला कलरसुद्धा करायचे आणि डिफरन्स काय आहेत, 7 डिफरन्स आहेत दोन्ही पिक्चर्समध्ये. त्यांना ते पण सुद्धा सर्च करायचे आहेत, शोधून त्यांना फाइंड आउट करायचे आहेत. अशा पद्धतीप्रमाणे जर मुलांना ना बुक्स भेटली ना खरंच जनरल नॉलेज पण त्यांचं वाढतं आणि एक कलरफुल पार्ट पण होतो. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. थँक्यू.